नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता. आजचा विषय आहे एक अद्भुत विचार प्रवर्तक आणि तत्वज्ञानाच्या गाभ्याला भिडणारा ग्रंथ, मिलिंद पन्हा म्हणजेच मिलिंद प्रश्न. हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, हा आहे प्रश्न विचारण्याची कला, सर्व शक्तीची ताकद आणि ज्ञानाच्या शोधाची परंपरा. आज आपण जाणून घेणार आहोत मिलिंद प्रश्न काय आहे, यातील संवाद कशाबद्दल आहेत आणि आजच्या काळात याचं महत्व काय. मिलिंद प्रश्न हा बौद्ध साहित्यामधील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये एक राजा आणि एक भिक्खू यांच्यातील संवाद आहे. तो राजा म्हणजे मिलिंद आणि भिक्खू म्हणजे नागसेन. राजा मिलिंद हा ग्रीक वंशाचा असून देखील भारतीय तत्वज्ञानात रस घेणारा होता. त्याला जीवन, आत्मा, पुनर्जन्म आणि निर्वाण यासारख्या प्रश्नांची उत्तरं हवी होती आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी समोर आले भंते नागसेन. या ग्रंथाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची संवाद शैली. राजा मिलिंद सरळ प्रश्न विचारतो, आत्मा आहे का? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा होतो? आणि भंते नागसेन उत्तर देतात उदाहरणासह, तर्कासह. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे रथाचे उदाहरण. नागसेन विचारतात, रथ म्हणजे काय? चाक, धुरा की आसन? यापैकी काहीच रथ नाही, पण या सगळ्यांचा मिळून जो समुच्चय तयार होतो त्याला आपण रथ म्हणतो. त्याचप्रमाणे मनुष्य हा देखील एक समुच्चय आहे. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. मिलिंद प्रश्न एक महत्वाचा विषय आहे, अनात्मवाद. बौद्ध तत्वज्ञानानुसार स्थिर असा आत्मा अस्तित्वात नाही. मग आपण कोण आहोत? तर आपण आहोत बदलत राहणारी प्रक्रिया. नागसेन सांगतात, जसा एक दिवा दुसऱ्या दिवाला पेटवतो पण ज्वाला तीच नसते, तसं जीवन पुढे चालत राहतं पण प्रत्यक्षात आत्मा नसतो. हा विचार आजच्या विज्ञानाशीही जुळतो. आपण सतत बदलत असतो. राजा मिलिंद विचारतो, जर आत्मा नाही तर कर्माचा परिणाम कसा मिळतो? यावर नागसेन उत्तर देतात, कर्म म्हणजे प्रवाह आहे, जो एका जीवनातून दुसऱ्या जीवनात जातो. उदाहरण, तुम्ही आज जे करता त्याचा परिणाम उद्या मिळतो. तसंच याच जन्मातील कर्म या जन्मातच परिणाम देतात. हा विचार जबाबदारी शिकवतो. राजा मिलिंद पुढे प्रश्न विचारतो, निर्वाण म्हणजे काय? त्यावर नागसेन म्हणतात, निर्वाण म्हणजे दुःखाचा अंत. इच्छा, मोह आणि अज्ञान यांचा नाश. निर्वाण म्हणजे काहीतरी मिळवणं नाही तर काहीतरी सोडणं आहे. आजच्या काळात मिलिंद प्रश्न आपल्याला शिकवतो, प्रश्न विचारायला शिका. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. तर्कशक्ती वापरा. सत्य शोधा. आज सोशल मीडियाच्या युगात फेक न्यूज, अंधश्रद्धा आणि अफवा वाढत आहेत. अशा वेळी मिलिंद प्रश्न आपल्याला सांगतो, विचार करा, तपासा आणि मग विश्वास ठेवा. मिलिंद प्रश्न हा केवळ एक ग्रंथ नाही, तो आहे ज्ञानाचा प्रवास. राजा मिलिंदासारखे प्रश्न विचारा आणि नागसेन सारखी उत्तरे शोधा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.